नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज संध्याकाळी 6 वाजता सगळ्यांचं लक्ष 5:30-6च्या सुमारास सगळ्यांचं लक्ष टीव्हीवरती होतं. त्याला कारण होतं नारायण राणे काय म्हणणार याच्याकडे. आणि नारायण राणेंनी काही म्हणण्याच्या आधीच सगळी हवा निघून गेली होती, कारण माणिकराव ठाकरेंनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की राणे काँग्रेस सोबतच राहणार आहेत आणि काम करणार आहेत. पण सगळ्यात मोठा मनोभंग आणि काँग्रेस राणे समर्थकांचा मुखभंग झाला जेव्हा राणेंनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ते म्हणाले की मी काँग्रेस सोबतच राहणार आहे, चर्चा झालेली आहे, आश्वासनं मिळालेली आहेत. आणि जवळपास हीच विधानं यापूर्वीच्या 2 बंडांच्या वेळी मिळाली होती. आणि त्याच दृष्टीने जेव्हा हे तिसरं बंड आज झालं आणि ते पुन्हा निष्कामी पूर्णतः निकामी ठरलं आणि त्याच्यातून सगळी हवा निघून गेली, त्यावेळी सगळ्यांच्या मनातला प्रश्न उपस्थित झाला की राणेंनी मिळवलं काय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःचीच पद त्यांनी कमी करून घेतलेली आहे का काँग्रेस पक्षामध्ये. या सगळ्या पत्रकार परिषदेतले 2च मुद्दे फार महत्वाचे होते ज्यांच्या भोवती ही सगळी चर्चा असणार आहे. त्याच्यात राणे एका प्रश्नाला बोलताना असं म्हणाले होते की मला काय मिळालं असं काय म्हणता की माझं मंत्रिपद इथे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नारायण राणे हे नावच पुरेसं आहे. खरंच असं आता काही राहिलेलं आहे का? नारायण राणे नावाचा काही करिश्मा राहिलाय का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका प्रश्नाला उत्तर देताना ते एका पत्रकाराने विचारले की तुमचं महत्व कमी झालंय का, त्यावेळी ते म्हणाले की माझा राजीनामा स्वीकारला गेला नाही, हेच माझं महत्व आहे. खरंच हा केवळ स्वतःला समजूत काढण्याचा प्रकार होता का राणेंचा? आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत असतील काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन सर, पुण्याहून आपल्यासोबत आहेत. त्यांच्या शेजारी आहेत शिवसेना नेत्या डॉक्टर नीलमताई गोऱ्हे. नागपूरहून आपल्यासोबत असतील विजय वडेट्टीवार, जे आता काँग्रेसचे आमदार आहेत आणि राणे समर्थक म्हणून ज्यांना ओळखलं जायचं. आपल्यासोबत इथे स्टुडिओमध्ये आहेत समर खडस, महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक आहेत. आणि थोड्याच वेळात कदाचित आपल्यासोबत दीपक केसरकर सुद्धा असतील. आताच त्यांनी आजच शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. या सगळ्यांचं स्वागत. रविकिरण देशमुख सुद्धा थोड्याच वेळात मिड डेचे राजकीय संपादक आपल्यासोबत फोनद्वारे चर्चेत जॉईन होतील. सगळ्यात आधी आपण नीलमताईंकडे जाऊयात. नीलमताई, शिवसेना नेत्या हा तर एक भाग झाला, पण या सगळ्या राजकारणाच्या आपण सुद्धा एक निरीक्षक राहिलेला आहात. नारायण राणेंचं आजचं जे काय ते म्हणत होते, जे काही दावे करत होते आणि आज जे काही झालेले आहेत, एकाने तलवार म्यान केली असं दिसलं तर तिकडे सिंधुदुर्गात एकाने तलवार उपासलेली आम्हाला बघायला मिळाली. तुम्ही कशा प्रकारे पाहता? एक तर पहिली गोष्ट म्हणजे हा काँग्रेस पक्षांतर्गत प्रश्न असला तरी सुद्धा याच्या दौऱ्याला सुरुवात होत असताना सातत्याने नारायण राणे शिवसेना आणि आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावरती टीका करत होते. म्हणजे पहिलं लक्ष शिवसेना, दुसरं लक्ष काँग्रेस, हा त्यांचा प्रकार सातत्याने चाललेला होता. 2005 मध्ये नारायण राणे यांना पक्षातून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काढलं. ज्या शब्दात काढलं ते मी तसेच उच्चारणार नाही, पण काढलं, अपमान करून काढलं. कारण ज्या पद्धतीने ते बंड करून शिवसेना संपवण्याची दरपोक्ती करत होते, तर शिवसेना पक्ष अशा 100 नारायण राणेंना पुरून उरणार आहे याचा आत्मविश्वास बाळासाहेबांकडे होता आणि उद्धव साहेबांकडे होता. ज्या वेळेला नारायण राणेंना पक्षातून काढलं त्याच्यानंतर त्यांची जी समजूत होती किंवा त्यांना फार हवा भरली होती, त्या हवा भरलेला तो फुगा पूर्णपणे खरं तर लोकसभा निवडणुकीतच फुटलेला आहे. पण आजपर्यंत ते दरपोक्ती करून किंवा स्वतः कुठेही आपल्याकडे जनाधार नसताना ज्या पद्धतीने कुठेतरी शिवसेनेला विरोध करून स्वतःची न्यूसेन्स व्हॅल्यू कशी राजकारणात आहे ते दाखवत होते. परंतु काँग्रेसची जी पद्धत आहे, आम्ही पाहतो, निरीक्षण करतो. तुमच्याकडे एबीपी माझालाच तुम्ही बोलावलं होतं तेव्हा मी शब्द वापरला होता की थंडा करके खाओ, काँग्रेस मधली जी पद्धत आहे. तसं आता आज पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसनी त्यांना थंड करून गिळून टाकलेलं आहे नारायण राणेंना. त्यामुळे ते स्वतःला शोधतील तर त्यांना प्रश्न पडेल आपण कुठे आहोत. परंतु मला असं वाटतं प्रसन्न की आम्ही पण एवढे बेसावध नाही आहोत. आज दीपक केसरकरांनी प्रवेश केलेला आहे आणि जोपर्यंत विधानसभांमध्ये सगळे आमचे उमेदवार निवडून आले पाहिजेत, शिवसेना भाजपचे, कणकवली मालवण या नगरपालिकांमध्ये शिवसेना भाजप निवडून आली पाहिजे, महायुती आली पाहिजे. आणि नारायण राणे हे एक मोठं शून्य, म्हणजे मी विनोदानी 0 फिगर म्हणेन, असं जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत आमचा त्यांचा राजकीय संघर्ष चालू राहणार आहे. बरं, आपण रत्नाकर महाजनांकडे जाऊयात. महाजनजी, कसं हे काँग्रेस पक्षाला जमतं? म्हणजे खरोखरच म्हणजे कौतुक करावा हा शब्द वापरावा की खरोखरच त्याची दखल घ्यावी महत्वाची? कारण एवढा मोठा नेता असतो की जो कदाचित धक्का देऊ शकलो असता. त्याची 2 बंड तर काँग्रेस पक्षांतर्गत झाली होती, पण तरी सुद्धा त्याला दाद दिली नाहीत. पृथ्वीराज चव्हाणांना तर काँग्रेसमध्ये साधारण म्हटलं जायचं की या माणसाला महाराष्ट्राचं राजकारण जमेल का? पण सोनिया गांधींची तर भेट सोडा, पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा राणेंची अगदी शेवटच्या या दिवसांमध्ये भेट घेतली नाहीये. कसं काय कल्चर समजण्यामध्ये राणेंची चूक झाली, त्याच्यामुळे आजचा दिवस बघायला मिळाला? मुळामध्ये नारायण राणे यांनी 15 दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद घेतली
त्यात एक कॅटेगरिकली सांगितलं होतं की मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही, काँग्रेस पक्षातच राहणार आहे. आणि त्यांनी त्यावेळेला फक्त मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा इरादा व्यक्त केलेला होता. त्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी अशा घोषणा केली की मी काही हा राजीनामा स्वीकारलेला नाही. त्यामुळं 15 दिवसापूर्वी गोष्टी जिथं होत्या तिथंच आजही आहेत. मधल्या काळामध्ये पक्षातल्या निर्णय घेणाऱ्या लोकांच्या मध्ये जे परस्पर विचारविनिमय झाले आणि चर्चा झाल्या, त्यातून आज निघालेला निष्कर्ष निघाला. हे या सर्व गोष्टींचं सार आहे. बरं. आता याच्यामध्ये दिवसवार, तारीखवार घटनाक्रमाची चर्चा करायची असेल आणि त्याचं इंटरप्रिटेशन करायचं असेल तर ते व्यक्तिसापेक्ष असेल आणि प्रत्येक माणसाला आपापल्या मकदुराप्रमाणे आणि बुद्धीप्रमाणे ते विश्लेषण करण्याचं स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने दिलेलं आहे. त्यामुळे ते आपण हिरावून घेण्याचं काही कारण नाही. बरं, पण महाजनजी किमान एवढं तरी आम्हाला सांगा महाजन सर, की किमान एक हा संदेश गेलेला आहे का काँग्रेसमध्ये की तुम्ही राजीनाम्याची खेळी खेळून तुम्हाला पक्ष नेतृत्व म्हणजे सोनिया गांधी वेळ देतील आणि तुमचं ऐकून घेतील किंवा तुम्ही तुमच्या टर्म्स डिक्टेट करता येत नाहीत काँग्रेस पक्षात, हे या निमित्तानं सिद्ध झालंय? असं आहे की बरेच दिवसापासून म्हणजे साधारण 30-35 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काँग्रेस संस्कृती या नावाची एक फ्रेज चर्चेत असते. जसं काँग्रेस संस्कृती म्हणजे काय याचं गणिती किंवा वैज्ञानिक वर्णन करता येत नाही, तसंच काँग्रेसची कार्यप्रणाली म्हणजे काय याचंही गणिती किंवा वैज्ञानिक विश्लेषण करता येत नाही. बरं. या संघटनेमध्ये विविध पातळ्यांवर कार्यरत असलेले कार्यकुशल आणि लोकांमध्ये वावर असलेले कार्यकर्ते असतात. तेव्हा माणसांचे प्रश्न माणसांच्या पातळीवरच सोडवले जातात, एवढं नक्की. बरं, आपण नागपूरला विजय वडेट्टीवारांकडे जाऊयात. वडेट्टीवारजी, मी मगाशी आपल्या सगळ्यांचं इंट्रोडक्शन करत असताना म्हणालो की राणे समर्थक आमदार हवं असेल तर मी यापुढे या चर्चेच्या दरम्यान तुम्हाला फक्त काँग्रेस आमदार म्हणेन प्रामुख्यानं. पण आम्हाला सांगा, तुम्ही तुमच्याच पक्षातले एक सहकारी आहेत, त्यांच्याबरोबर कधी काळ तुम्ही घालवलेला आहे. आज राणेंची ही जी काही परिस्थिती आहे त्याच्याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता? नाही बघा, मी मागच्या वेळेस ज्यावेळेस अशा प्रकारची चर्चा झाली त्यावेळेस मी बोललो की माणसाचा स्वभाव असतो, एक एक काम करण्याची पद्धत असते, बोलण्याची पद्धत असते, स्वभाव असतो. राणे साहेबांचा स्वभाव हा पहिलेपासूनचा आक्रमक स्वभाव राहिला. हो. निर्णयाच्या पर्वा न म्हणजे होणाऱ्या परिणामाची पर्वा न करता निर्णय ते घेत असतात. हा एक म्हणजे त्यांच्यातला एक चांगला गुण आहे की वाईट गुण आहे यावर चर्चा वेगळी चर्चा करता येईल. बरं. पण खरं तर एखादी गोष्ट त्यांना जर त्यांच्या मनाला लागली की ती एकदम रोखठोकपणे मांडायची आणि त्यामध्ये मग कुठल्या टोकाची भूमिका घ्यायची, ह्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांचं राजकीय खूप नुकसानही झालेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. कदाचित त्यांच्या मनातली इच्छा त्यावेळेस कदाचित पूर्ण झाली असती आजपर्यंत, परंतु एकाच्या स्वभावाला इलाज नसते. मी फार छोटा कार्यकर्ता आहे, पण ते सगळे मोठी मंडळी, मोठे नेते आहेत. पण त्यांनी थोडासा स्वभावाला मुरड घातला असता तर अनेक गोष्टी त्यांना त्यांच्या इच्छा किंवा त्या काही कमिटमेंट त्या पूर्ण करता आल्या असत्या. बरं. पण अलीकडे मात्र काँग्रेसमध्ये आल्यानंतर ही आम्ही त्यांच्याबरोबर होतो आणि आमदार त्यांच्याबरोबर होते. आता मी तर विदर्भातला एका माजी साहेबांच्या बरोबर आणि साहेबांच्या बरोबर खूप म्हणजे मुख्यमंत्री असताना किंवा त्यापूर्वी माझ्याकडे जे संपर्क मंत्री म्हणून काम करत, संपर्क प्रमुख म्हणून गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्यांची सुरुवात त्यावेळेस नगरसेवक होते. आणि मला सांगताना एक अभिमानानं सांगा वाटतं की नगरसेवक असताना गडचिरोलीचं संपर्क प्रमुख पद कोणी घ्यायला तयार नव्हते. त्यावेळेस त्यांनी शिवसेनेचं ते संपर्क प्रमुख पद गडचिरोलीचं घेतलं, कारण नक्षलग्रस्त एरिया विभाग म्हणून मुंबईची बरीच मंडळी मात्र त्याला घाबरायची आणि ती हिंमत त्यांनी दाखवली आणि त्या भागामध्ये त्यावेळेस शिवसेना वाढवण्यासाठी मोठी ताकद त्यांनी ग्रामीण भागामध्ये दिली. काही नेते असे होते की आता शिवसेना ठीक आहे, आज ज्या याच्यावर आहे, मोदीची लाट आली, खूप खासदार निवडून आले, आता ते पुढे काय कळेल, होणार जे व्हायचंय ते राजकीय दृष्टी कोणी काय त्याचं भविष्य सांगून होत नाही किंवा पुढे काय होणार आहे हे आता भविष्य वर्तवून काय होत नाही. आता सध्या सगळ्यांना कोणाला हवा भरली, कोणाचं काय हवेत मिरवत आहेत, हे सगळ्या गोष्टी. पण एक निश्चितपणे सांगितलं पाहिजेत आपल्याला की त्या काळामध्ये भुजबळासारखे नेते,
राणेसारखे नेते या नेत्यांनी ग्रामीण भागामध्ये प्रचंड मोठी अशी ताकद उभी केली होती आणि हिमतीनं कुठल्याही प्रसंगाला सामोरं जाणारे नेते होते. आज आता अशा प्रकारची नेते मंडळी आहे का, हा खरा प्रश्न तिथे आहे. बरं. मग त्यानंतर आल्यानंतर ते आमचं काय झालं, कशा परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळेस म्हणजे काही लोकांनी त्यांचं विरोधी पक्षनेते पद काढायचा प्रयत्न केला. हे वस्तुस्थिती आहे. ते फॉरेनमध्ये होते त्यावेळेस ते सगळं झालं. मग अशा परिस्थितीमध्ये की उद्धवजींशी त्यांचं पटेनसं झालं आणि उद्धवजींशी पटेनसं झाल्यानंतर मग त्यांनी तो निर्णय घेतला. आल्यानंतर काँग्रेसमध्ये आले. थोडासा काँग्रेसमध्ये आल्यानंतर आम्ही खरं सांगतो, मी पण त्यांच्या तालमीत झालेला कार्यकर्ता आहे. आम्ही स्वतः काँग्रेसमध्ये आल्यानंतर आमच्या स्वभावाला मुरळ घातली. आमचंही मंत्रिपद काढून घेतलं होतं, पण आम्ही नाही बोललो. नाही, आहे ते पक्षाने दिलं, पक्षाने द्यायचं, पक्षाने घ्यायचा, हा पक्षाचा अधिकार असतो. बरं. हे थोडासा आपण समजून काम करणं बरोबर आहे. आवश्यकता बरोबर आहे असं मला वाटतं. पण मुळात मी आपल्याला एवढंच सांगेल या ठिकाणी की राणेसाहेबांचा त्यावेळेचा निर्णय हा माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याचं सांगेल हो. की त्यावेळेचा निर्णय त्यांचा चुकला होता. बरं. मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत हे आहे. हो, बरोबर. आणि म्हणून आज जर एखाद्यांनी दोन पावलं पुढे जायचं आणि 2 पावलं मागे यायचं, राजकारणात केली पाहिजे ही भूमिका. आज तर खऱ्या अर्थाने मी राणेसाहेबांचं स्वागत करेल बरं. की त्यांनी जे भूमिका आज घेतली, तो निर्णय जो घेतला आहे हो. पक्षात राहून पक्षांनी वरिष्ठांनी त्यांना जो काय आश्वासन दिलं असेल किंवा जे काही वरिष्ठांनी त्यांना सन्मान वगैरे, हा तर काँग्रेस पक्षात काम करण्याचा सन्मान निश्चित होतो. राणेसाहेबांना वडेट्टीवारजी पण मी येतो आपल्याकडे आणखी पण वेळ आहे, कारण मी येतो आपल्याकडे. पण तुम्ही आतापर्यंत जे सांगितले खरंच तुम्ही मार्मिक गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि जे बोलायचं ते बरोबर सांगून गेलेला आहात आणि त्याच वेळी तुम्ही मर्यादा सुद्धा पाळायचा प्रयत्न केला. आपण समरकडे जाऊयात. समर, खास करून वडेट्टीवारांनी सांगितले त्याचा धागा पकडून आज ही प्रेस कॉन्फरन्स तुम्ही बघितली असेल, खरंच काय हाती मिळालं, कसलं आश्वासन आणि या बंडाचं नेमकं काय झालं असं वाटतं? नाही, बंड मुळामध्ये जे आधी महाजन म्हणाले ते योग्य आहे की बंडाचा सूर तर त्या दिवशी सुद्धा नव्हता. म्हणजे ज्यावेळी ते शिवसेनेतनं बाहेर पडले, तो काळ मला अजून आठवतो प्रसन्न. तो जो राणेंचा सूर होता आणि तो जो टेच होता तो यावेळी नव्हताच. म्हणजे सुरुवातीला सुद्धा त्यांनी ते क्लिअर केलं होतं की मला मंत्रिपदाचा राजीनामा मी दिलेला आहे. पक्षाबाबत त्यांनी सांगितलं होतं की मी अजूनही पक्षात आहे, पण ते एक संदिग्धता मेंटेन करत होते. एक लक्ष खेचून घेण्याचा भाग होता. पण त्या दिवशी सुद्धा यातला मुख्य मुद्दा असा आहे की त्यांचे जे समर्थक आमदार आहेत, म्हणजे वडेट्टीवार आता तसे राणे समर्थक समजले जात नाहीत, पण जे काही होते कालिदास कोळंबकर किंवा बाकीचे, त्यातला एकही आमदार तेव्हा त्यांच्या मागे दिसला नव्हता. आणि त्याच वेळी कसं असतं की शेवटी राजकारणामध्ये ही ताकद जोखली जाते. बरं. आणि राजकारणात वाईट दिवस असतात, प्रत्येकाला असतात. शिवसेनेलाही होते, खूप वाईट दिवस होते शिवसेनेला. आता मोदींमुळे असेल, कशामुळे असेल, आता त्यांचे चांगले दिवस आहेत. तेव्हा राणेंचे चांगले दिवस होते. राणेंच्या मागे ताकद होती, ते टायमिंग परफेक्ट होतं. राणे जेव्हा शिवसेनेतनं बाहेर पडले, त्याला तुम्ही काही म्हणा, जी परिस्थिती ती निवडणूक मी कव्हर केलेली आहे, एवढी मोठी संघटना आणि दुसऱ्या बाजूला तसं काय काँग्रेसचं संघटन काय त्यांच्या मागे लगेच उभं राहिलं नव्हतं. ते काँग्रेस पक्षात गेले तरी ते इंडिव्हिज्युअल त्यांच्या ताकदीवरच होते. तेव्हा ते दिसत होतं ना की म्हणजे एका बाजूला अख्खी शिवसेना उतरली होती कोकणात आणि दुसऱ्या बाजूला फक्त राणे आणि राणे समर्थ. त्याच्यात सुद्धा शिवसेना खूप कमकुवत दिसत होती. किंवा मुंबईत सुद्धा शिवसेनेला अशा पद्धतीने भुजबळ गेले, भुजबळांचं भाषण आहे त्यावेळेचं विधानसभेतलं, आणि भुजबळ म्हणाले की आम्ही बाहेर पडलो तेव्हा आमच्या मागे दगड घेऊन लागत होते, आज परिस्थिती उलटीच दिसते, हेच तिकडे मागे लागलेले आहेत. तर हे जो राणेंचा वारा होता, हा राणेंचा वारा कोणत्याही कारणामुळे असेल पण राहिला नाही. त्यांचे समर्थक आमदारही तसे थेट त्यांच्याबरोबर राहिलेले नाहीत. आणि त्याचं कारण जे वडेट्टीवार म्हणतात ते असू शकतं. त्यांचा जो बेधडक स्वभाव आहे, राजकारणामध्ये अनेकदा तुम्हाला शांत राहावं लागतं, तुमच्या मनाविरुद्ध निर्णय झाले तरी मन मारावं लागतं, कारण पेशन्स हा खूप मोठा गुण असतो राजकारणामध्ये. राणेंचा स्वभाव हा आक्रमक असल्यामुळे अनेकदा ते पटकन बोलून जातात किंवा निर्णय घेतात बेधडकपणे. त्यातनं त्यांचं नुकसान झालं, याच्यात काहीच वाद नाही. पण हे जे काय आहे, हे बंड, या बंडाचा सूरच नव्हता, पहिल्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये नव्हता. आणि ते जे होणार होतं ते ऑब्व्हियस होतं. त्याच्यानंतर ते राहुल गांधींना भेटले. जर बंड करायचं असतं तर एखाद्या, जेव्हा शिवसेनेतनं बाहेर पडायचं ठरवलं तेव्हा ते परत मागे गेले नाहीत ना, की तेव्हा सुद्धा अनेक लोक मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते, आम्हाला माहिती आहे. पण ते नाही गेले कारण त्यांनी ठरवलेलं होतं. आता जर त्यांनी ठरवलेलं असतं तर ते राहुल गांधींना भेटायलाच गेले नसते. तेव्हा ते पहिल्या दिवसापासूनच क्लिअर होतं. याच्यामध्ये त्यांच्या ज्या वेगळ्या, उदाहरणतः आता दुसऱ्या मुलाला विधानसभा लढवायची आहे किंवा त्यांचे समर्थक काही
कार्यकर्ते आहेत, नेते आहेत त्यांचे कोकणातले, त्यांना महामंडळात हवी आहेत, हे जे त्यांनी उघडपणे बोलून दाखवलं. या काही डिमांड्स त्यांनी पदरात पाडून घेतल्या असतील. नक्की काय पदरात पाडून घेतलं ते मला माहिती नाही, परंतु एक मूळ मुद्दा जो आहे प्रसन्न, की त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले ते त्यांना तितक्या म्हणजे स्पष्टपणे तसे ठसवता आले नाहीत जनमानसामध्ये किंवा मीडियामध्ये. की का बाहेर पडलो, तर पराभव झाला आणि पुढे अशाच पद्धतीने जर गेलं तर विधानसभेला सुद्धा काही फार चांगली परिस्थिती राहील अशी नाही, आणि मंत्री म्हणून मला ती जबाबदारी घ्यायची नाही. तो का झाला नक्की, त्याचं काँग्रेसचं जे नेतृत्व होतं लोकसभेतलं राज्यातलं, त्या नेतृत्वाची काय धोरणं चुकली, काय निर्णय प्रक्रिया चुकली, का निर्णय घेतले गेले नाहीत, अनेक लोकांशी संबंधित लोकोपयोगी निर्णय का घेतले गेले नाहीत, हे जे प्रश्न त्यांनी उपस्थित केले, त्याची उत्तर काँग्रेस पक्ष किंवा काँग्रेसचं जे नेतृत्व आहे राज्यातलं ते आजपर्यंत देऊ शकलेलं नाही. आणि मला असं वाटतं की राणे या व्यक्तीपेक्षा ते उचललेले जे मुद्दे आहेत ते मुद्दे मला असं वाटतं फार महत्वाचे आहेत, आणि काँग्रेस पक्ष त्या मुद्द्यांवर काहीच बोलायला तयार नाही. हा त्यातला भाग आहे असं मला वाटतं. अर्थात, पण त्या मुद्द्यांना कुठल्याही प्रकारे उत्तर न देता राणेंच्या डिमांड्स मेट झाल्यात की नाहीत आपल्याला कल्पना नाही, पण अशी उत्तरं पण मिळालेली नाहीयेत. मुख्यमंत्री शेवटच्या या 15 दिवसांमध्ये त्यांच्याकडे येत नाहीत, सोनियांची भेट मिळत नाहीये. पण समजा याला बंड नाही म्हणतात तरी किमान असंतोषाचं प्रकटीकरण मानलं तरी त्याचं तरी हातात काय आलं. त्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी आपल्यासोबत दीपक केसरकर आहेत, थेट कोकणातून सिंधुदुर्गातून आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. आजच त्यांनी शिवसेना प्रवेश केलेला आहे. केसरकरजी, आज एकीकडे तुम्ही सिंधुदुर्गातल्या जाहीर कार्यक्रमात तलवार उगारून दाखवत होता, त्यावेळी तिकडे मुंबईमध्ये एक तलवार म्यान झाली. आज हा जो काही आम्हाला सगळा प्रकार बघायला मिळाला, तुम्ही कशा प्रकारे बघता या घटनेकडे, राणेंच्या बंडाला म्हणा नाही तर असंतोषाच्या सगळ्या थंड होण्याकडे? पहिला उल्लेख आपण जो तलवारीचा केलेला आहे, ही तलवार ही विकासाची आहे. तलवार ही मी कधी दुसऱ्यावर वार करण्यासाठी वापरणार नाही, हा एक मुद्दा आहे. आणि राणेंच्या बंडामध्ये समाजासाठी काय नव्हतं, ते त्यांचा व्यक्तिगत प्रश्न होता. त्यांना काही महत्वाचं मंत्रीपद पाहिजे होतं किंवा त्यांच्या मुलांचं पुनर्वसन करायचं होतं, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. जनतेला ह्याच्याशी काही देणं घेणं नसतं. जनतेच्या विकासासाठी जर तुम्ही राजीनामा दिला होता, मध्यंतरी त्यांनी असं जाहीर केलं होतं की जो इको सेन्सिटिव्हचा प्रश्न आहे त्या प्रश्नावर मी राजीनामा देणार, पण प्रत्येकदा तो राजीनामा त्यांनी दिला नाही. जनतेचे प्रश्न असतात आणि त्याच्यासाठी ज्याला तुम्ही राजीनामा देता त्याला जनता तुम्हाला उचलून धरते आणि तुम्ही अशा कुठल्या तरी कॉजसाठी करता आणि ते बंड फसतं, त्यावेळेला तुमची क्रेडिबिलिटी सुद्धा कमी होत असते. त्याच्यामुळे मला वाटतं एका सिनियर नेत्याने असं करायला नको होतं. माझे त्यांचे संबंध कसे आहेत हा एक अलाहिदा भाग आहे, परंतु जर सिनियर नेते असं वागायला लागले महाराष्ट्रामध्ये तर ते महाराष्ट्राला भूषणावह नाहीच आहे. परंतु कोकण हा विचारवंतांचा प्रांत समजला जातो, त्याला सुद्धा ते भूषणावह नाही. बरं, पण केसरकरजी, या आजच्या सगळ्या घडामोडींकडे बघत असताना दोन कोकणी माणसांचा आम्हाला करिअर मधला वरचा झालेला ग्राफ आणि खाली गेलेला किंवा थोडा अडचणीत आलेला ग्राफ बघायला मिळाला. अशा परिस्थितीमध्ये ज्या प्रकारचं आव्हान राणे तुम्हाला, ते तुमचं म्हणजे मधल्या काळात तर ज्यावेळी तुम्ही जाण्याच्या तयारीत होता त्यावेळी तर ते आणि त्यांचे चिरंजीव म्हणायचे निलेश नितेश की आम्हाला केसरकरांचं नाव पण घ्यायचं नाही, नाव घेतल्याने ते राणेंचं नाव घेऊन केसरकर मोठे होतात. आज खरोखर अशी स्थिती राहिलेली की नारायण राणे नावाचं काही नाव किमान कोकणात तरी उरलंय, तुमचं काय निरीक्षण आहे? मला असं स्वतःला वाटत नाही. आणि कसं होतं की ज्यावेळेला एखादा मोठा नेता घसरतो त्यावेळेला तो स्वतः काय बोलतो ह्याच्यावर तरी त्यांनी कंट्रोल ठेवला पाहिजे. कारण आता मीडिया झालेला आहे, लोक प्रत्यक्ष बघत असतात आणि ज्यावेळेला एखाद्या सभेला ज्यावेळेला 15-20 हजार लोक उपस्थित असतात आणि तिथं तुम्ही 1200 लोक उपस्थित आहेत असं म्हणून जर हिणवण्याचा प्रयत्न केला तर तो जनतेचा अपमान असतो. म्हणजे लोकांच्या दृष्टीने राणेंची क्रेडिबिलिटी कमी होते आणि अशा बोलण्याने ते अधिक कमी होते. दुसरी, आज आपण लोकसभेची बातमी वाचा, त्यांचे जे खासदार चिरंजीव आहेत त्यांनी आपलं घर सोडताना तिथं मोडतोड केली त्या बंगल्याची. तर कोकणच्या लोकांना आवडत नाही. हा शिस्तबद्ध लोकांचा आणि कल्चर्ड लोकांचा प्रांत आहे. इथं तुम्ही बघा, इथं वेगळ्या तऱ्हेची लोक राहतात जे कायद्याचं पालन करतात. कायद्याचं सगळ्यात जास्त पालन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतं. मग हे बघितल्यानंतर लोकांच्या मनामधली त्यांची प्रतिमा निश्चितपणे घसरलेली आहे. आणि आजच्या सभेमध्ये मी जो लोकांची रिॲक्शन बघितली की मी राणेंच्या बद्दल बोलणं हल्ली अवॉइड करतो कारण मला विकासाच्या दिशेने वाटचाल करायची आहे. पण लोकांना वाटतं की तुम्ही बोला ह्या संदर्भात, कारण त्यांच्या मनामध्ये ती अजून खतखत कमी झालेली नाहीये. तुम्ही ज्या प्रकारे लोकांना त्रास दिला
त्याच्याबद्दल एक रिॲक्शन जी लोकांमध्ये आहे तुम्ही ती टीव्हीच्या शूटिंगमध्ये सुद्धा बघू शकता लोक हो. आणि केवळ म्हणजे ते तरुण होते किंवा केवळ पुरुष होते असं नाही तर महिलांच्या मध्ये सुद्धा ही चीड मोठ्या प्रमाणामध्ये आहे जे कोकणामध्ये कधी घडलेलं नव्हतं राणेंच्या बाबतीत ते त्यांच्या ह्या वागणुकीमुळे आणि त्यांच्या 2 मुलांच्या वागणुकीमुळे घडलेलं आहे.